लोणावळ्यातलं भुशी धरण ओव्हरफ्लो. शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळेही हवामान विभागाचा इशारा. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ होण्याची शक्यता. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या सरी. दुपारी 12च्या सुमारास पावसाची जोरदार बॅटिंग. महाड तालुक्यातल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या टेंभुर्णी धबधब्यावर पर्यटक आणि स्थानिकांची मोठी गर्दी. पालघरमधल्या जव्हार इथला दाभोळचा धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. राजापूर तालुक्यातील पुना, कोळवण आणि मंगरूळ गावाच्या रेषेवर असलेला सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. शेकडो फूट उंचावरनं कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातले पर्यटक रत्नागिरीत दाखल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात फोर निस्को धरण भरलं. इथं तयार केलेला मानवनिर्मित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. परभणीमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे रायपूर वालूर मार्गावर अनेक ओढ्यांना पूर. काही काळ मार्ग बंद. नाशिक शहर आणि परिसरात पावसाची दमदार हजेरी. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. पावसामुळे शेती कामांना वेग येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सेटा नहाणी धबधबा प्रवाहित. मातीच्या रिसोड मेहकर राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे चाळण. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. संत मुक्ताईंच्या पालखीचा जालन्यामध्ये मुक्काम. माजी मंत्री आमदार राजेश टोपेंकडनं जालन्यात पालखीचं स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारकऱ्यांचा महापूर. एबीपी मासाच्या प्रेक्षकांसाठी देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेली ही खास दृश्य. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातल्या संगमवाडीमध्ये दाखल. आज माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा संगम. नांदेडच्या लोहा शहरातल्या पहिल्या मुक्कामानंतर साधू महाराज दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ. दिंडीचा आजचा दुसरा मुक्काम माळेगावात होणार. मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग. राज्यातील सर्वात पुरातन मंदिर अशी ख्याती असलेल्या 4थ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम वेगात सुरू. मंदिरासमोरील समामंडपात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान यांच्या उपस्थितीत झालं होतं पहिलं संत संमेलन. विठ्ठल भक्तांसाठी आता खुशखबर. मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भाविकांना मिळणार अल्पदरात नाश्ता आणि भोजन. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर मंदिर समितीनं हॉटेल घेतलं होतं आपल्या ताब्यात. प्रिया सुळेंनी पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या